दर्शको नमस्कार. दर्शको, राजमुद्राच्या समाजमुद्रा या विशेष सत्रामध्ये मी डॉक्टर सुजित येवलीकर आपलं सहर्ष स्वागत करीत आहे. दर्शको, नेहमीच आपण मान्यवरांना बोलवत असतो आणि त्यांच्याशी चर्चा करत असतो. नांदेड दक्षिण हा मतदारसंघ तसा पाहिला तर 2009 पासून आपल्यासोबत आलेला आहे. तिथे बऱ्याच उमेदवारांनी प्रतिनिधित्व केलं आहे. त्यामध्ये शिवसेना ही एक नंबरवर दिसते. बऱ्याच वेळा काँग्रेसला देखील तिथल्या मतदारांनी निवडलेलं आहे. बरेच लोकनेते येतात, काम करत असतात. काही अंशी कामं होतात, कधी काही कामं कमी पडतात, कमी जास्त होत असतं आणि तसंच हा मतदारसंघ सुरू आहे. विष्णुपुरी प्रकल्प असेल, MIDC असेल, विद्यापीठ असेल किंवा मेडिकल कॉलेज असेल, सगळं काही, जुनी बाजारपेठ असेल, हे सगळं काही नांदेड दक्षिणमध्येच आहे. तर दक्षिण मतदारसंघाचं नेमकं राजकारण कसं आहे, तिथल्या लोकांच्या मनात काय चाललं, हेच घेऊन येण्यासाठी आज आपण आपल्या स्टुडिओमध्ये शिवसेनेचे जिल्हा प्रमुख आनंदराव पाटील बोंडारकर यांना आपल्या स्टुडिओमध्ये बोलवलं आहे. त्यांच्याशी आपण नांदेड दक्षिण संदर्भात चर्चा करणार आहोत. मी आपल्या सगळ्यांच्या तर्फे बोंडारकर साहेबाचं आपल्या स्टुडिओमध्ये स्वागत करतो. सर नमस्कार. नमस्कार. सर्वप्रथम राजमुद्रा न्यूज चॅनलला मी खरंच धन्यवाद देतो, कारण तर या ठिकाणी तुम्ही मला बोलवलं आणि मला मुलाखत देण्याची संधी या ठिकाणी तुम्ही उपलब्ध करून दिली. बरं, आपली राजकीय कारकीर्द कशी सुरू झाली आणि समाजकारण आणि राजकारण हे आपण एकत्र कसं साध्य केलं? यामध्ये सर्वप्रथम हिंदू हृदय सम्राट शिवसेना प्रमुख बाळासाहेब ठाकरे, आम्ही ज्यावेळेस आम्हाला राजकारणाचं किंवा समाजकारणाचं ज्ञान होत असते वेळेस आम्ही हिंदू हृदय सम्राट शिवसेना प्रमुख बाळासाहेब ठाकरे यांचे भाषणं आम्ही ऐकायचो आणि त्यांच्या भाषणाला प्रेरित होऊन आम्ही शिवसेनेचं काम करण्यास सुरुवात आम्ही केलेली आहे. म्हणून त्या दिवसापासनं ते आम्ही कामाला सुरुवात केलेली आहे आणि वेगवेगळे संघटनेत काम करत असते वेळेस मी शाखाप्रमुखपासून या ठिकाणी काम केलेलं आहे. शाखाप्रमुख म्हणून काम केलेलं आहे मी, सर्कल प्रमुख म्हणून मी काम केलेलं आहे, उपतालुका प्रमुख म्हणूनसुद्धा मी काम केलेलं आहे, तालुका प्रमुख म्हणूनसुद्धा मी काम केलेलं आहे आणि आत्ता पक्षाच्या जिल्ह्याच्या सर्व पदावर जिल्हा प्रमुख म्हणून या ठिकाणी काम करत आहे. या व्यतिरिक्त मी सदस्य म्हणूनसुद्धा ग्रामपंचायत बोंडारतर्फे हवेली या ठिकाणी लोकप्रतिनिधी म्हणून निवडून आलेला आहे. गावचा सरपंच म्हणूनसुद्धा काम केलेलं आहे, उपसरपंच म्हणूनसुद्धा काम केलेलं आहे आणि गेली 25 वर्षे बोंडार हवेली या गावची सत्ता हे गावकऱ्यांनीसुद्धा माझ्या हातामध्ये दिलेली आहे आणि मी एक चांगलं उत्कृष्ट काम बोंडार हवेलीमध्ये या ठिकाणी मी करून दाखवलेलं आहे. आतापर्यंत राजकीय प्रवास या पद्धतीने मी केलेला आहे. त्याच्या व्यतिरिक्त समाजकारण म्हणून मी खूप चांगले काम केलेलं आहे. समाजकारणामध्ये पक्ष म्हणून तर मी कित्येक आंदोलनामध्ये भाग घेतलेला आहे. पक्षाने जो आदेश दिला ते आदेश पाळण्याचं काम एक शिवसैनिक म्हणून मी वारंवार या ठिकाणी केलेलं आहे. आणि समाजकारण, बाळासाहेबांचं वाक्य होतं 80% समाजकारण आणि 20% राजकारण. त्या वाक्यांना प्रेरित होऊन आम्ही समाजकारण या ठिकाणी नेहमीच करत असतो. कार्याच्या माध्यमातून कोरोनासारखी परिस्थिती आपल्याकडे येऊन गेलेली आहे. कोरोनामध्ये लोकांना मदतीचं काम मी माझ्या माध्यमातून केलेलं आहे. ज्यावेळेस माणूस माणसाच्या जवळ जात नव्हता त्यावेळेससुद्धा आम्ही VP किट घालूनसुद्धा लोकांची सेवा करण्याचं आम्ही या ठिकाणी काम केलेलं आहे. मी यापूर्वी गावाकडे सामूहिक विवाह सोहळा मी 5 वर्षे या ठिकाणी घेतलेला आहे आणि वेगवेगळ्या माध्यमातून आरोग्य शिबिर असतील किंवा सामाजिक बांधिलकी म्हणून जे काम आपल्याला करता येते त्या कामातून मी समाजसेवा या ठिकाणी करण्याचा प्रयत्न निश्चितपणे या ठिकाणी केलेला आहे. बरं साहेब, आपण अनेक क्षेत्रामध्ये वावरत असता. दक्षिण मतदारसंघ हा काही खेडी, ग्रामीण भाग आणि शहर असा मिळून आहे. त्यात जुना नांदेड देखील येतं. तर प्रश्न हा येतो की हा मतदारसंघ सुरू झाला तसं कुठल्या विकास कामापासून अजून वंचित आहे आपल्याला वाटतं? हे बघा, नांदेड दक्षिणमध्ये खूप मोठ्या प्रमाणामध्ये विकास होणं या ठिकाणी बाकी आहे. कारण तर नांदेड दक्षिणमध्ये आपण पाहता गुरु गोविंद सिंगजी यांची पावनभूमी म्हणून आपण ज्या नांदेडकर पाहिलं जातं त्याचं गुरुद्वारा हे देवस्थान नांदेड दक्षिण विधानसभा मतदारसंघामध्ये येतो आणि त्यामुळं एक त्या मतदारसंघाला पावनभूमी म्हणून सुद्धा आपण बघितलं जातं त्याच्याकडे. तर नांदेडचा विकास, दक्षिणचा विकास खूप काही करणं बाकी आहे. कारण ते विविध प्रश्नांनी वेळख्यामध्ये सापडलेला नांदेड दक्षिण विधानसभा मतदारसंघ या ठिकाणी आहे. बरं,
आपण नांदेड दक्षिणमधून इच्छुक आहात असं चर्चा आहे. आपल्याला जर पक्षाने आदेश दिला किंवा संधी दिली तर आपण ही निवडणूक लढणार आहात का? हे बघा, मी आता सध्या शिवसेनेचा जिल्हाप्रमुख म्हणून मी या ठिकाणी काम करत आहे आणि शिवसेनेचा जिल्हाप्रमुख म्हणून काम करत असते वेळेस माझी जबाबदारी आहे की पक्षाचं काम ताकदीनं करणे आणि पक्षाला जास्तीत जास्त लोकप्रतिनिधी निवडून देणे, यासाठी मी सध्या तर काम करत आहे. आणि पक्षानं जर जबाबदारी दिली, नांदेड दक्षिण विधानसभा मतदारसंघातून तुम्ही निवडणूक लढवा, तर निश्चितच जे पक्ष आदेश देईल ते पाळण्याचं काम एक शिवसैनिक म्हणून मी निश्चित या ठिकाणी केल्याशिवाय राहणार नाही. मागच्या निवडणुकीमध्ये राजश्रीताई हेमंत पाटील यांना उमेदवारी देण्यात आली होती. त्या उभ्याही होत्या, परंतु भाजपने तिथं बंडखोर उमेदवार दिला होता. मतविभाजन झालं, त्यामुळे तिथे काँग्रेसची सीट निघाली. तर यावेळेस त्याचा आपण वचपा काढणार आहात का? कसं? 2019मध्ये आमचे नेते आदरणीय हेमंतभाऊ पाटील यांच्या सुयोग्य पत्नी राजश्री पाटील यांना पक्षानं उमेदवारी दिली आणि त्यावेळेस युतीमधून त्यांना उमेदवारी दिली होती. परंतु भारतीय जनता पार्टीने बंडखोरी उमेदवार त्या ठिकाणी दिले. नांदेड दक्षिणचाच विषय नाही, असे काही महाराष्ट्रामध्ये बऱ्याच ठिकाणी उमेदवार बंडखोर उभं करून शिवसेनेचं कुठंतरी खच्चीकरण करण्याचं काम आमच्याच मित्रपक्षाने या ठिकाणी त्यावेळेस केलेलं होतं. परंतु आत्ताची परिस्थिती वेगळी आहे. कारण तर 2019ची जर पूर्ववर्ती या ठिकाणी होईल तर ते या ठिकाणी आत्ताची परिस्थिती जी आहे ती या ठिकाणी पचनी पडण्यासारखं नाही आहे. कारण तर त्यावेळेची परिस्थिती वेगळी होती आणि आत्ताची परिस्थिती फार वेगळी आहे. राजकीय समीकरणं फार मोठ्या प्रमाणामध्ये या ठिकाणी बदललेली आहेत. राजकीय पक्ष या ठिकाणी वेगवेगळ्या पद्धतीनं काम करत आहेत. त्यावेळेस आमची शिवसेना अखंड होती, आता शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे म्हणून काम करत आहेत. आम्ही शिवसेना म्हणून माननीय एकनाथरावजी शिंदेसाहेब यांच्या नेतृत्वात काम करत आहेत. आणि त्यावेळेसची आणि आताची परिस्थितीमध्ये खूप मोठा फरक आहे. आणि मला आता असं वाटत नाही आहे की 2019ची परिस्थिती आता ते निर्माण करतील. आणि जर त्यांना या राज्याचं मुख्यमंत्री महायुती म्हणून पाहायचं असेल तर ते या ठिकाणी वरिष्ठांनी या विषयामध्ये लक्ष घालून अशा घटना होऊ नये. कारण तर माननीय हेमंत पाटील आमचे नेते आहेत ते, आणि त्यांच्या जे पत्नी आहेत त्यांना 2019मध्ये पक्षाने तिकीट दिल्याच्या नंतर जे बंडखोर उमेदवार भाजपाने या ठिकाणी दिला त्याची खंत आमच्या सर्व शिवसैनिकांच्या मनामध्ये निश्चितपणे या ठिकाणी आहे आणि ते राहील. कारण तर फार मोठा धक्का त्यावेळेस आम्हाला आमच्याच मित्रपक्षांनी या ठिकाणी दिला होता. त्यासाठी त्याची पुनरावृत्ती या ठिकाणी होणार नाही याची दक्षता कुठंतरी वरिष्ठांनी घेतली पाहिजे, असं वैयक्तिक माझं मत आहे. तीच परिस्थिती जर यावर्षी देखील झाली, भाजपने जर नांदेड उत्तर शिवसेनेला दिला आणि दक्षिण स्वतः भाजपकडे मागितला, तर आपण त्यांना मित्रपक्ष म्हणून मदत करणार का? कसं आहे की आत्ताच तुम्ही म्हणल्याप्रमाणे 2009पासनं किंवा किंबहुना त्याच्या आधीपासनं बघा, DR देशमुख साहेब शिवसेनेचे आमदार म्हणून निवडून आले. त्याच्यानंतर प्रकाशभाऊ खेडकर हे सुद्धा त्यांनी या मतदारसंघावर प्राबल्य त्यांचं होतं आणि एक शिवसेनेचा बालेकिल्ला म्हणून या मतदारसंघाकडे पाहिलं जातं. असा एक मजबूत शिवसेनेचा मतदारसंघ म्हणून नांदेड दक्षिण असो किंवा नांदेड शहर दोन्ही उत्तर दक्षिण त्यावेळेस एक होते. प्रकाशभाऊ होते त्यावेळेस एक मतदारसंघ होता. नंतर 2009ला 8ला निर्माण झाला दक्षिण. त्यामुळं या मतदारसंघावर शिवसेनेची पकड मोठ्या प्रमाणामध्ये आहे आणि हा पारंपरिक मतदारसंघ शिवसेनेचा आहे. त्यामुळं मला असं वाटत नाही आहे की भारतीय जनता पार्टी किंवा आमच्या मित्रपक्षाला या ठिकाणी जागा सुटेल. कारण तर पारंपरिक मतदारसंघ हा शिवसेनेचा असल्यामुळं ही जागा निश्चितपणे शिवसेनेला सुटली पाहिजे आणि शिवसेना म्हणून आम्ही त्या ठिकाणी निश्चितपणे ताकदीनं निवडणूकसुद्धा आम्ही लढवली पाहिजे, अशी भूमिका माझी जिल्हा प्रमुख म्हणून तर निश्चित या ठिकाणी राहणार आहे. विद्यमान आमदार मोहनअण्णा हंबर्डे यांनी आपल्या मतदारसंघात कशी कामगिरी केली आहे असं काय वाटतं आपल्याला? आपण त्यांना 10 पैकी किती मार्क देणार? बघा, आता तुम्ही आमचे मोहनराव हंबर्डे आमच्या मतदारसंघाचे विद्यमान आमदार आहेत. आता त्यांच्याबद्दल न बोललेलं बरं. कारण तर आता त्यांच्या पक्षामध्येच त्यांचं काय चाललं आहे हे त्यांनाच कळत नाही आहे किंवा जनतेला कळत नाही आहे.
की त्यांच्यावर कुठली नामुष्की येईल हे आज तरी आपण नाही सांगू शकणार. त्यांना तिकीट मिळेल का ना मिळेल हे प्रश्नचिन्ह आहे. आपण मीडियाच्या माध्यमातून वेगवेगळ्या बातम्याही या ठिकाणी आपण पाहिल्या असतील की मोहन अण्णांनी पक्षासोबत काहीतरी बंडखोरी केली किंवा मतदानाच्या वेळेस युतीला मतदान केलं असं त्यांच्यावर आरोपसुद्धा पक्षाकडून या ठिकाणी लावल्या गेलेला आहे. आणि कुठंतरी त्यांना धक्का बसण्याची पक्षातूनच निश्चितपणे आम्हाला शाश्वती दिसत आहे. आणि काही बातम्या मी परवाला एक बातमी पाहिली की मोहन अण्णा भाजपमध्ये येणार आहेत. आता मोहन अण्णा हंबर्डे नेमकं काय करणार आहेत हे फार मोठा प्रश्न माझ्यासमोर तरी या ठिकाणी निश्चितपणे दिसणार आहे. बरं, नांदेड दक्षिणमध्ये सिडको आहे, त्याच्यामध्ये MIDC आलं किंवा विद्यापीठ आहे किंवा मेडिकल कॉलेज देखील आहे, जुनी बाजारपेठ आहे, गोदावरी नदी तिथूनच वाहते. हे सगळं असताना तिथे बरीच काही हेक्टर जमीन, हजारो हेक्टर जमीन पडून आहे. तर MIDCमधून तरुणांना रोजगार मिळू शकतो, शेतकऱ्यांच्या हाताला दाम मिळू शकतं. अशा काही उपाययोजना घेऊन आपण पुढे जाऊ शकतात का? निश्चितपणे नांदेड दक्षिण विधानसभा मतदारसंघामध्ये मोठ्या प्रमाणामध्ये MIDC क्षेत्र आहे. उद्योगांना त्या ठिकाणी वावसुद्धा आहे. परंतु ज्या पद्धतीनं लोकप्रतिनिधींनी काम करायला हवं होतं त्या पद्धतीनं या ठिकाणी काम केलं गेलं नाही. म्हणून आज एक तरुणावर बेरोजगाराची वेळ या ठिकाणी निश्चितपणे आलेली आहे. आपल्या नांदेड दक्षिणमध्ये औद्योगिक क्षेत्र एवढ्या मोठ्या प्रमाणामध्ये असतेसुद्धा एकही उद्योग या ठिकाणी आणण्यासाठी या ठिकाणचे स्थानिक लोकप्रतिनिधी यशस्वी होताना या ठिकाणी दिसत नाही आहेत. म्हणून तरुणावर मोठी वेळ आलेली आहे. कुठंतरी पुणे, मुंबई, नागपूर अशा ठिकाणी जाऊन त्या ठिकाणी काम करण्याची वेळ, आपल्याकडं उद्योग नसल्यामुळं ही वेळ त्यांच्यावर आलेली आहे. बरं, गोदावरी नदी तिथूनच वाहते आणि भरपूर जलभरणी आपल्याला दिसते. बरेच तिथं गटार पण सोडण्यात आलेले आहेत, त्याची संख्याही आहे. डॉक्टर लेनचा असेल किंवा देगलूर नाक्याचा असेल, बऱ्याच ठिकाणी गटार सोडलेले आहेत. गोदावरीची जी पाणी पातळी आहे ती अतिशय खराब आहे. मध्ये भरपूर काही तिथे माशा पण मृत्युमुखी पडल्या होत्या. आणि जलपर्णी वाढल्यामुळं जमिनीतलं जे पाणी आहे ते जास्तीत जास्त झाडांना निघून जातं, त्यामुळे भूजल पातळी देखील कमी होते. तर याच्यासाठी कुठलाही लोकप्रतिनिधी असेल, नांदेड मनपा असेल, वेगवेगळ्या पक्षाचे इथं आमदार आहेत, राज्यसभेचे वेगवेगळ्या पक्षाचे खासदार आहेत, कुणाचीच इच्छा दिसत नाही. मध्ये मोदीजींनी नमामि गंगे म्हणून गंगा स्वच्छ करण्यासाठी मोठा प्रोजेक्ट आणला होता. गोदावरीसाठीही नितीन गडकरींनी घोषणा केली होती. प्रत्यक्षामध्ये ह्या योजना होताना दिसत नाहीत. आपल्याला काय वाटतं? निश्चितपणे खरंच अतिशय दुःखाची बाब आहे. गोदावरी नदीसारखी अत्यंत पवित्र अशी नदी आपल्या नांदेड शहरामधून वाहते आणि नदीवरती गुरु गोविंद सिंगजी यांची पावनभूमीसुद्धा आहे. आपण पाहता की गुरु गोविंद सिंगजी यांच्या दर्शनासाठी जे काही भाविक असतात ते विदेशातून या ठिकाणी दर्शनासाठी येतात. पंजाब असेल किंवा दुसऱ्या राज्यातून, देशातून आंतरराष्ट्रीय भाविक या ठिकाणी आपल्या नांदेडमध्ये एक दक्षिणची काशी ज्याला म्हणलं जातं असं आपलं नांदेड शहर आहे. म्हणून ज्या ठिकाणची आपण दक्षिण काशी म्हणतो आणि त्या ठिकाणी जर अशी गंदगी मोठ्या प्रमाणामध्ये निर्माण झाली असेल तर खरंच आपण कुठल्या तोंडाने आपण लोकप्रतिनिधीमधून आपण छाती ठोकून घेणार आहोत हे कुठंतरी आपण आपल्या मनाला विचारलं पाहिजे. खरंच मला अभिमान वाटतो. आमचे नेते आदरणीय हेमंतभाऊ पाटील 2014ला आमदार म्हणून या ठिकाणी दक्षिण मतदारसंघामध्ये निवडून आले. त्यांनी मोठ्या प्रमाणामध्ये नांदेड दक्षिणमध्ये काम करण्याचा प्रयत्न केला. त्यांच्या माध्यमातून दक्षिणमध्ये मोठ्या प्रमाणामध्ये विकाससुद्धा या ठिकाणी झालेला आहे. आणि त्यांनी आमचे पालकमंत्री माननीय रामदासभाई कदम होते, पर्यावरण मंत्री त्या ठिकाणी होते. त्यांच्या माध्यमातून आमचे आमदार त्यावेळेसचे आमचे नेते हेमंत पाटलांनी खूप मोठ्या प्रमाणामध्ये प्रयत्न केला की नदी शुद्धीकरणासाठी. परंतु त्याला कुठंतरी ब्रेक या नंतरच्या काळामध्ये जे काही आम्हाला धक्का बसला 2019ला, त्यामुळं निश्चितपणे हे प्रकरण रखडले गेले. कारण तर ज्या पद्धतीनं काम व्हायला पाहिजे होतं या लोकप्रतिनिधींनी केलं नाही, याची कुठंतरी खंत या मतदारसंघातल्या सर्व नागरिकांच्या मनामध्ये मोठ्या प्रमाणामध्ये आहे. कारण तर गोदावरी नदी अत्यंत पवित्र अशी नदी आहे आणि आपण पाहता की आज पूर्ण शहरामधून
माझ्या माहितीस तो 19 ड्रेनेज नाले आहेत. 19 बरं. आणि 19 ड्रेनेज नाले गोदावरीमध्ये अत्यंत दयनीय अवस्था आहे गोदावरी नदीची. आज गोदावरी नदीमध्ये आपण साधारण असा पायसुद्धा ठेवू शकत नाही अशी परिस्थिती गोदावरी नदीची झालेली आहे. डायरेक्ट सोडली. डायरेक्ट सोडलेत नदी. अरे डायरेक्ट नदी सोडलेली आहेत. फिल्टर नाही काही. फिल्टर नाही, काहीच नाही. फक्त हे जे मनपा आहे अत्यंत देखाव्याची मनपा या ठिकाणी काम करत असते. आज बोंडारमध्ये जलशुद्धीकरणाचा प्रकल्प आहे, अक्षरशः ते वसपल्ड्यात जमा आहे. आज शासनाने करोडो रुपये तुम्हाला दिले, त्याचा उपयोग या ठिकाणी होताना दिसत नाही आहे. आणि तुम्ही डायरेक्ट नदीमध्ये आज घाण पाणी त्या ठिकाणी सोडता आणि अतिशय निंदनीय आणि दयनीय अवस्था गोदावरी नदीची या ठिकाणी या महापालिकेने करून ठेवलेली आहे. त्याच्याकडे कुठल्याच लोकप्रतिनिधीचं त्या ठिकाणी लक्ष नाही आहे. म्हणून ती अवस्था आज आपल्या गोदावरी नदीची झाली आहे. आणि गोदावरी नदी शुद्धीकरणासाठी या लोकप्रतिनिधींनी कुठलाही प्रयत्न या ठिकाणी केलेला दिसत नाही आहे. म्हणून आज गोदावरी नदीची अवस्था तशी होऊन बसलेली आहे. सध्या महापालिकेमध्ये महापौर नाही आहेत, नगरसेवक नाही आहेत. महापालिकेत सध्या प्रशासक नेमलेला आहे. आयुक्त साहेब सगळं पाहतात. प्रशासक नेमला असल्यामुळं राज्य सरकारच महापालिका चालवत आहे. आपण राज्य शासनाच्याच पक्षातून आलेला आहात. बरोबर आहे. आपण शासन दरबारी मागणी करणार का? आता निवडणुकीचा हा भाग वेगळा आहे. निवडणुकी कधी होतील कधी होणार नाही आहेत त्यावरती मी काही भाष्य करणं बरोबर नाही आहे. कारण तर त्याच्यामध्ये वेगवेगळे इश्यू आहेत. ओबीसीचा मुद्दा आहे. जे काही निवडणूक आयोगाला टेक्निकली बाब म्हणून अडचणी येत असतील त्यामुळे ते निवडणुका लांबल्या जात असतील त्यावर भाष्य करणं काही बरोबर नाही आहे. कारण तर तो मुद्दा वेगळा आहे. परंतु ठीक आहे, प्रशासक म्हणून जरी तुम्ही काम करत असाल तर तुमची जबाबदारी आहे ना. तुम्ही म्हणता बाबा राज्य शासनाचं लक्ष आहे, परंतु या ठिकाणी जे काही अधिकारी म्हणून काम करत आहे त्या ठिकाणी अधिकारी काम ज्या पद्धतीने करायला पाहिजे तसं काम कुठलंही होताना या ठिकाणी दिसत नाही आहे. कारण तर काय म्हणतात की घराला मालक नाही आहे अशी परिस्थिती महापालिकेची या ठिकाणी झालेली आहे. कुठलाही लोकप्रतिनिधी तिथं नसल्यामुळे ते हम राजा हम प्रधानसारखं कारभार महापालिकेमध्ये सुरू आहे. कुठलंही नियोजन महापालिका या ठिकाणी करत नाही आहे. ट्रॅफिकचा विषय असेल किंवा टपरीच्या जे काही आपले फेरीवाल्याचा विषय असेल. नांदेडमध्ये दक्षिणमध्ये तर अख्ख्या नांदेडमध्येच परिस्थिती ती होऊन बसलेली आहे. महापालिकेचं कुठलंही लक्ष त्या गोष्टीवर राहिलेलं नाही आहे. म्हणून आज नांदेडची अवस्था खरंच अत्यंत दुर्दैवी या ठिकाणी होऊन बसलेली आहे. यांचं लक्षच नाही आहे. आज रस्त्यावरती पहा तुम्ही की फेरीवाले आज आपल्याला कुठल्याही रस्त्यानं जाते वेळेस आपल्याला नीट जाता येत नाही. बरोबर. नांदेडमध्ये आज नांदेड भारताच्या नकाशावर आहे. तर आपल्या नांदेडची जी काय उंची आहे फार मोठी आहे. त्या दृष्टिकोनातून ज्या पद्धतीनं हे काही कारभार करायला पाहिजे त्या पद्धतीनं कारभार महापालिका या ठिकाणी करत नाही आहे. म्हणून नांदेडची खरंच दयनीय अवस्था या ठिकाणी प्रशासकानं या ठिकाणी करून ठेवलेली आहे. नांदेड दक्षिण हा ग्रामीणमध्ये पण येतो. 50-60 गावं तिथे येतात. शेतकरी आले म्हणजे शेतीचे प्रश्न आले. कुठल्या अशा समस्या आहेत ज्या आपल्याला जाणवतात की आपल्या मतदारसंघात प्रामुख्याने आहेत? बघा, आता मी जिल्हा प्रमुख म्हणून काम करत असते वेळेस शेतकऱ्यांच्या खूप मोठ्या प्रश्नाला वाचा फोडण्यासाठी मी काम करत असतो. आता जिल्हा प्रमुख म्हणल्याच्या नंतर वेगळ्या नजरेनं आमच्याकडं शेतकरी असो किंवा सामान्य नागरिक असो की बाबा यांच्याकडे गेल्याच्या नंतर काम होईल अशा अपेक्षेने लोक आमच्याकडे येत असतात. त्यामधले बरेचसे प्रश्न शेतकऱ्यांचे असतात. त्याच्यामध्ये प्रामुख्यानं प्रश्न येतो लाईटचा. प्रत्येक वेळेस शेतकऱ्यांचा विषय असतो की बाबा या ठिकाणचं DP गेलेलं आहे, या ठिकाणची लाईट नाही आहे, या ठिकाणचे पोल पडलेले आहेत, या ठिकाणी शेतकऱ्यांची वीज कट केलेली आहे. परंतु खरंच मी आमचे माननीय मुख्यमंत्री एकनाथरावजी शिंदेसाहेबचे आभार मानले. त्यांनी जे या ठिकाणी निर्णय घेतला, शेतकऱ्यांची वीज बिल पूर्णपणे माफ केली आणि शेतकऱ्यांना वीज फुकट देण्याचा निर्णय या ठिकाणी त्यांनी घेतला. खरंच त्यांचं मी मनापासून आभार मानतो. कारण तर या समस्यामधून शेतकरी खूप मोठ्या अडचणीमध्ये होता. आता कुठलीही त्यांच्यावर वीज कट करण्याची वेळ या ठिकाणी येणार नाही आहे. राहिला प्रश्न DPचा आहे. त्यामध्ये प्रामुख्यानं त्याच्याकडे लक्ष देऊन शेतकऱ्यांच्या जाणीवपूर्वक शेतकऱ्यांना धीर देण्यासाठी जर काम केलं
तर निश्चितपणे शेतकऱ्यांचं या ठिकाणी भलं होईल आणि शेतकरी सुखी होईल. बरं, नांदेड दक्षिणमध्ये सोनखेड देखील येतं. सोनखेडमध्येही तिथल्या काही समस्या आहेत, स्थानिकच्या समस्या आहेत, शेतकरी आहेत, विद्यार्थी आहेत. तिथलं आपल्याला काय सांगता येईल सोनखेड? नांदेड दक्षिणमध्ये सोनखेड हा लोहा तालुक्यामधलं एक सर्कल आहे आणि त्या भागामध्ये मोठ्या प्रमाणामध्ये दुष्काळी परिस्थिती असते. आपण नेहमी पाहत असता त्या ठिकाणी डोंगराळ भाग असल्यामुळे पाण्याची प्रश्नाची खूप मोठ्या प्रमाणामध्ये उपस्थित त्या ठिकाणी होतात. परंतु जर आपल्याला त्यांना पाण्यापासून जर पुढे न्यायचे असेल, जे काही टंचाई आहे ते मुक्त करायचे असेल, तर वेगळ्या पद्धतीने त्या ठिकाणी काम करायला पाहिजे. ते काम काय होताना या ठिकाणी दिसत नाही आहे. शेतकऱ्यांचा विषय आहे, पाण्याचा प्रश्नाचा विषय आहे. जे काही शेती आहे ती ओलितापासून वंचित आहे, ते शेती ग्रीन वॉटरमध्ये कसे आणता येईल, शेतकऱ्यांना पाणी कसं देता येईल, याच्याकडे सुद्धा या ठिकाणी लक्ष देण्याचं मोठ्या प्रमाणामध्ये गरज आहे. यासाठी आपण काम केलं पाहिजे. परंतु या ठिकाणी या लोकप्रतिनिधींनी कुठेही काम शेतकऱ्यांसाठी केलेले दिसत नाही आहे, लोकांसाठी केलेले दिसत नाही आहे. म्हणून आज मतदारसंघावर वाईट वेळ या ठिकाणी आलेली आहे. नांदेड जिल्ह्यामध्ये दक्षिण असेल किंवा उत्तर असेल, दोन्ही मतदारसंघातून भावी आमदारांची भाऊगर्दी झालेली आहे. आपण बॅनर पाहतो, ऑटो रिक्षे पाहतो, सगळीकडे पाहतो की यंदा ठरलंय वगैरे वगैरे, आपण जाहिराती पाहत असतो. काय वाटतं आपल्याला, आमदार आयडियल कसा असावा, व्हिजन कसं असावं, त्याचं चरित्र कसं असावं आणि त्याचं समाजकारण आणि राजकारण कसं असावं, आपल्याला एक व्यक्ती म्हणून काय वाटतं? बघा, आता आपण पाहत आहात की भावी आमदार म्हणल्याच्या नंतर कोणी बी भावी आमदाराच्या पोस्ट टाकतंय, पोस्टर लावतंय, बॅनर लावतंय. परंतु खरंच तुम्हाला जर आमदार या ठिकाणी व्हायचं असेल, लोकांचे प्रश्न या ठिकाणी तुम्हाला सोडवायचे असतील, त्या पद्धतीनं तुम्ही काम केलं पाहिजे. एक आमदार म्हणून नाही, नुसतं आमदार नावाला बोलण्यापेक्षा त्याची कृती काय, आपण लोकांसाठी काय काम करतो, लोकांसाठी आपण किती वेळ देतो, लोकांच्या कुठल्या प्रश्नाला आपण वाचा फोडतो, हे महत्त्वाचं आहे. आणि जर तुम्ही काम केलं तर निश्चितपणे मतदारसंघातली जनता आमदार तुम्हाला केल्याशिवाय राहणार नाही. कारण तुम्ही काम केलं पाहिजे. कोणी बी असो, मी काही कोणाबद्दल नाही बोलणार, ज्याला कोणालाही आमदार व्हायचं त्यांनी काम केलं पाहिजे, लोकांच्या प्रश्नाला हात घातला पाहिजे, लोकांचे प्रश्न सोडवले पाहिजे, तरच तुम्ही त्या पदाला दावेदार आहात असं मानलं जाईल. काही लोक 2 वर्षातच ॲक्टिव्ह होताना दिसतात, अचानकच काहीतरी गिफ्ट देताना दिसतात जनतेला आणि काम करताना दिसत नाहीत. आपलं तसं नाही. आपण मागील 25 वर्षापासून राजकारणात आहात. बरेच आमच्या स्टुडिओमध्ये पण येऊन गेलेत, आम्ही पाहतो ते 25-30 वर्षापासून ॲक्टिव्ह आहेत आणि कुठेतरी त्यांचं एक आश्वासक वाटतं की बाबा हे होऊ शकतात. मग हे जे अचानक बुडबुड्या जे येतात त्यांच्यासाठी आपण काय बोलतो? निश्चितपणे कसं आहे बघा, काही लोक सुगी जे असतात, मराठी भाषेमध्ये पहिलं सुगी करण्यासाठी लोक येत होते आणि सुगी करायचे आणि सुगी झाल्याच्यानंतर निघून जायचे. असे काही लोक आपल्याकडे आत्ता भावी म्हणून येत आहेत, ते सुगीसाठी येत आहेत. कारण तर ते सुगी पुरते येणार आणि सुगी संपल्याच्यानंतर जाणार. परंतु आम्ही आज गेली 25 वर्षे या ठिकाणी या मतदारसंघाची सेवा करतोय, लोकांसाठी काम करतोय, लोकांच्या कुठल्याही प्रश्नासाठी आम्ही अहोरात्र या ठिकाणी उभं राहतोय. म्हणून मतदारसुद्धा या गोष्टीला ओळखून आहेत, सुगीवाले कोण आहेत किंवा आपल्यासाठी कोण काम करतं आहे. तर या ठिकाणी निश्चितपणे नांदेड दक्षिणमधला मतदार जो आहे ते सुज्ञ आहे. ते निश्चितपणे काम करणाऱ्या माणसाच्या पाठीमागं निश्चितपणे या ठिकाणी उभं राहील. आपल्याला जर पक्षाने संधी दिली आणि जनतेने आपल्याला आशीर्वाद दिले तर भविष्यामध्ये आपण कुठली विकासाची गंगा नांदेड दक्षिणमध्ये घेऊन येऊ शकता? आपलं काही स्पष्ट विजन आहे का? बघा, मला जर पक्षानं संधी दिली आणि मतदारांनी जर स्वीकारलं तर निश्चितपणे नांदेड दक्षिणचा चेहरा मोहरा बदलल्याशिवाय मी राहणार नाही. कारण तर मी एक सर्वसामान्य घरातून आलेला पोरगा आहे, शेतकऱ्याचा मुलगा आहे आणि मला सर्वसामान्यांची जाण आहे. मला सर्वसामान्यांचे प्रश्न कळतात, सर्वसामान्यांच्या वेदना कळतात. मी सर्वसामान्यांच्या सुखदुःखामध्ये या ठिकाणी जातो, त्यांचे सुखदुःख जाणून घेतो. त्यासाठी मला सर्वांचे सुखदुःख माहीत आहे आणि त्यांच्यासाठी कसं काम करायचं याची जाणीव मला गेली 25 वर्षापासून मी या ठिकाणी अभ्यास करत असतो आणि मी लोकांसाठी काम करणारा कार्यकर्ता आहे. निश्चितपणे येणाऱ्या काळामध्ये जर मला संधी मिळालीच, मतदार राजांनी मला स्वीकारलं, नांदेड दक्षिणमधून जर
मला पुढे आणलं तर निश्चितपणे नांदेड दक्षिणमध्ये मोठ्या प्रमाणामध्ये नांदेड दक्षिणच्या विकासासाठी मी निश्चितपणे काम करून दाखवेल अशी खात्री माझ्या मनामध्ये आहे. विविध प्रश्न आहेत नांदेड दक्षिणमध्ये. आज नांदेड दक्षिणमध्ये तुम्ही म्हणले की मोठ्या प्रमाणामध्ये औद्योगिक क्षेत्र आहे. खरंच आपल्यासाठी दुर्दैवाची गोष्ट आहे की एवढं मोठं औद्योगिक क्षेत्र असतेसुद्धा आपल्याकडे एकही उद्योग या ठिकाणी नाही आहे. एकही उद्योग आपल्या नांदेडमध्ये नाही आहे. आणि आपल्या इथल्या रोजगार जे बेरोजगार तरुण आहेत, सुशिक्षित बेरोजगार तरुण झालेले आहेत, त्यांच्यावर जे वेळ आलेली आहे हे आपल्या राज्यकर्त्यांमुळंच आलेली आहे. कारण तर ज्या राज्यकर्त्यांनी इथं राज्य केलं त्यांनी त्यांच्यासाठी काहीच केलेलं नाही. उलट त्याच्या इथले जे काही औद्योगिक कारखाने होते, फॅक्टऱ्या होत्या, ते विकून खाण्याचं कामसुद्धा इथल्या राजकीय लोकांनी केलेलं आहे. म्हणून आज नांदेड दक्षिण असो की नांदेड जिल्ह्यावरची जे नामुष्कीची वेळ आलेली आहे हे राज्यकर्त्यांमुळं आलेली आहे. म्हणून तर आज जी परिस्थिती निर्माण झालेली आहे की कुठल्याही बडा जाव करणाऱ्या नेत्याला या ठिकाणी जनता ॲक्सेप्ट करत नाही आहे. सर्वसामान्यांचा चेहरा म्हणून जो कोणी काम करेल त्या चेहऱ्यावर लोक या ठिकाणी विश्वास निश्चितपणे ठेवणार आहेत. कारण तर यांचं सगळं काही बघलेलं आहे जनतेने. यांनी काय करणार होते, यांनी काय केलं. आज मला सांगा, एवढं मोठं औद्योगिक क्षेत्र असून सुद्धा एक कारखाना हे लोक या ठिकाणी उभं करू शकले नाही. मला जर संधी मिळाली तर पहिलं काम मी जे करेल या ठिकाणी एक मोठा उद्योग. मी गेल्या महिन्यामध्ये माननीय मुख्यमंत्री एकनाथरावजी शिंदेसाहेब यांच्याशी चर्चा करून मी त्यांना एक पत्र लिहिलेलं आहे. नांदेडमध्ये एवढे औद्योगिक वसाहत आहे, एकही उद्योग या ठिकाणी नाही आहे. आणि एवढी लोकसंख्या असणारा जिल्हा, या जिल्ह्याला अत्यंत या ठिकाणी उद्योगाची गरज आहे. कारण तर बेरोजगारीमुळं आज तरुण बेकार आहेत, त्या माध्यमातून तरुण व्यसनाधीन होत आहेत, याच्यामधून गुन्हेगारी वाढत आहे. त्यासाठी इथं कुठला तरी मोठा उद्योग आपल्याला आणणं गरजेचं आहे. यासाठी मी मुख्यमंत्री साहेबांना बोललेलो आहे. आमचे उद्योगमंत्री दीपक सावंत साहेब आहेत, त्यांनासुद्धा मी बोललेलं आहे. उदय सामंत साहेब आहेत, त्यांनाही बोललेलं आहे. आणि त्यांनी मला आश्वासन दिलेलं आहे की नांदेड दक्षिणमध्ये मोठा उद्योग या ठिकाणी निश्चितपणे आपल्याला ते देणार आहेत. त्या दिशेने मी काम करत आहे. बरं, आपण नांदेड दक्षिणमधून इच्छुक आहात. पक्षाने जर आपल्याला संधी दिली आणि आपण निवडणूक जर लढणार असाल तर भावी उमेदवार म्हणून आमच्या चॅनलच्या माध्यमातून आपण जनतेला काय आवाहन करणार? निश्चितपणे मला जर पक्षानं संधी दिली आणि लोकांनी जर मला स्वीकारलं तर निश्चितपणे मी मतदार राजांना एकच आवाहन करणार आहे. एक सर्वसामान्य चेहरा म्हणून तुम्ही ज्यांच्याकडे पाहत आहात, सर्वसामान्य घरातला लेकरू म्हणून ज्याच्याकडे पाहत आहात, आणि तुम्ही जर अशा सर्वसामान्य माणसाच्या पाठीमागं जर तुम्ही उभं टाकलात तर निश्चितपणे या ठिकाणी एक वेगळं चित्र पुढच्या भविष्यकाळामध्ये निश्चितपणे तुम्हाला दिसेल. यासाठी निश्चितपणे माझ्यासारखा एक कार्यकर्ता काम निश्चितपणे करणार आहे. कारण तर नांदेड दक्षिणमध्ये विविध प्रश्न आहेत. सोनखेडसारख्या भागामध्ये पाण्याचा प्रश्न मोठ्या प्रमाणामध्ये आहे, विजेचा प्रश्न मोठ्या प्रमाणामध्ये आहे. काही जे काही शेती आहे ते पाण्यापासून वंचित आहे. तिथं मॅरनर जे काही आपलं विष्णुपुरी प्रकल्प आहे, बाबा विष्णुपुरी प्रकल्प या ठिकाणी आपल्या हक्काचा असूनसुद्धा आपल्या शेतकऱ्याला त्या ठिकाणी पाणी मिळत नाही आहे. तर विष्णुपुरी प्रकल्पामध्ये त्याचं लाभक्षेत्र या ठिकाणी वाढवलं पाहिजे. आणि आपण जर लाभक्षेत्र या ठिकाणी वाढवलं, त्याचं जे मॅरनर आहे त्या मॅरनरच्या माध्यमातून नांदेड दक्षिणमध्ये जे काही सोनखेड भाग आहे त्या भागाला निश्चितपणे आपण सुजलम सुफलम केल्याशिवाय राहणार नाही. अशा पद्धतीनं जर त्या ठिकाणी काम केलं तर निश्चितपणे एक वेगळा मतदारसंघ म्हणून या ठिकाणी उदयाला येणार आहे. मला जर संधी दिली तर मी मतदारसंघ सुजलाम सुफलाम करून दाखवेल असं स्पष्टपणे जिल्हा प्रमुख आनंदराव बोंडारकर यांनी म्हणलेलं आहे. सिडको जे आहे, सिडको पण नवीन वसाहती आहेत, तिथेही कमी पैशामध्ये लोकांना घरं मिळतात आणि शहराचं विस्तारीकरण होण्याची संकल्पना होती. परंतु सिडको ही समस्या सोडवण्यासाठी आलं का वाढवण्यासाठी आला, हा मोठा माझ्यासमोर प्रश्न आहे. आपल्याला काय वाटतं? बरोबर आहे. सिडकोमध्ये सर्वात मोठा जे काही विषय आहे, कारण तर ते सर्वसामान्यांच्या जीवाचा विषय आहे.
जे काही सिडकोंनी घरं अलॉटमेंट दिली होती लोकांना, ती घरं आत्ता ते लोकांच्या नावावरती होत नाही आहे. 92/05चा जो ठराव आहे तो ठराव आपल्याला पुनरुज्जीवित करण्यासाठी मी माननीय मुख्यमंत्री एकनाथरावजी शिंदेसाहेब यांनासुद्धा मी बोललेलं आहे आणि त्याच्यासाठी काम करणं अत्यंत गरजेचं आहे. या ठिकाणचे लोकप्रतिनिधी आमदार यांनी त्या विषयामध्ये कुठलंच काम गेली 5 वर्षामध्ये केलेलं नाही आहे. अत्यंत महत्त्वाचा आणि जिव्हाळ्याचा प्रश्न असतेसुद्धा त्या विषयामध्ये आम्ही मोर्चेसुद्धा त्या ठिकाणी काढलेले होते, परंतु या लोकप्रतिनिधी सपशेल त्या विषयामध्ये फेल ठरलेले आहेत. कारण तर तितका जिव्हाळ्याचा प्रश्न असतेसुद्धा त्यांनी त्याच्यावर काम करायला पाहिजेत होतं. त्यांनी कुठलंही काम सिडकोच्या घराविषयी आणि त्या लोकांच्या जे काही जिव्हाळ्याचा प्रश्न आहे त्याच्याविषयी त्यांनी कुठलंही काम या ठिकाणी केलेलं दिसत नाही आहे. कारण तर लोकप्रतिनिधीमधून ती जबाबदारी आपली असते, ते आपण पार पाडायला पाहिजे होते, ते त्यांनी कुठलीही पार पाडताना दिसली नाही. आपल्या मतदारसंघामध्येच मेडिकल कॉलेज आहे. वाजत गाजत आपण थाटामाटामध्ये भरपूर मोठ्या जागेमध्ये मेडिकल कॉलेज चालू केल्यानंतर शिफ्टिंग देखील खूप लवकरच झालं, काही विषय नाही. परंतु तिथली जी कर्मचारी संख्या आहे ती फार तोडकी आहे. तिथली जी बेडची संख्या आहे ती पण कमी आहे. त्याच्यात 2 किंवा 2.5 पट रुग्ण ॲडमिट असतात. सोनोग्राफीसाठी डॉक्टर कमी आहेत. सिटी स्कॅन जरी करायचा असेल तरी 8-8, 10-10 दिवस वेटिंग आहे. सोनोग्राफीला बऱ्याच वेळा 1 आठवडा किंवा 10-12 दिवस वेटिंग असते. अशा एमर्जन्सीच्या वेळी तुमच्याकडे नांदेड आहे, हिंगोली आहे, परभणी आहे, यवतमाळ आहे, बाजूचा तेलंगणा आहे, 4-5 जिल्ह्यातून रुग्ण येतात. नांदेड शहराची लोकसंख्या पण प्रचंड आहे. एवढा सगळा लोड असताना कुठेतरी शासन कमी पडत नाही का, आपल्याला काय वाटतं? नाही, निश्चितपणे दुर्दैवाची गोष्ट आहे की मराठवाड्यामध्ये संभाजीनगर सोडलं तर नांदेड एवढा हॉस्पिटल या ठिकाणी आपल्या कुठल्याही 2-4 जिल्ह्यामध्ये नाही आहे. एवढी मोठी इमारत वास्तू या ठिकाणी शासनानं आपल्याला उभं करून दिलेली आहे आणि त्यामध्ये तुम्ही म्हणल्याप्रमाणे 4-5 जिल्ह्यामधून नसून बाहेरच्या राज्यामधून सुद्धा, तेलंगणा सारखा राज्य आपल्याला शेजारी आहे, तिथूनसुद्धा मोठ्या प्रमाणामध्ये रुग्ण या ठिकाणी आपल्याला उपचारासाठी या ठिकाणी येत असतात. परंतु त्या ठिकाणी सिव्हिल हॉस्पिटलची जी काही दयनीय अवस्था या ठिकाणी या लोकप्रतिनिधींनी करून ठेवलेली आहे ती लाजिरवाणी आहे. त्याच्यामध्ये एवढा मोठा दवाखाना असल्या वेळेस कुठलाही स्टॉपचं तिथं नियोजन नाही आहे. मी कित्येक वेळेस तिथं गेलो असल्यानं मी बघितलं आहे की अक्षरशः तिथं डुकरं असतात आणि इतकी घाण असते, त्याच्याकडे कुठलंही लक्ष त्या ठिकाणी त्या डीनचं नाही आहे, तिथल्या स्टॉपचं नाही आहे आणि लोकप्रतिनिधी फक्त कमिशनच्या खाण्यामध्ये या ठिकाणी मग्न असतात. आज स्थानिक आमदार यांचं घर आहे, त्यांचं विशेष लक्ष त्या ठिकाणी त्या हॉस्पिटलवर राहायला पाहिजेत होतं, परंतु ते फक्त त्यांचे धंदे कसे चालतात यांच्याकडे जास्त लक्ष त्यांचं आहे आणि हॉस्पिटलकडे कुठलंही लक्ष त्यांचं या ठिकाणी दिसत नाही आहे. वेगवेगळ्या माध्यमातून त्यांचे धंदे त्या ठिकाणी उभे आहेत. मगाशी कित्येक ठिकाणी त्यांच्यावर आरोप झाले की त्यांचे स्वतःचे काही मेडिकल असो किंवा विविध संस्था त्यांच्या त्या ठिकाणी उभ्या आहेत, तर त्यांच्या संस्थेकडे त्यांचं जास्त लक्ष आहे. जे काही सर्वसामान्यांची गरज भागवणारा जो कोण हॉस्पिटल आहे त्यांच्याकडे मात्र लोकप्रतिनिधीची कुठलीच त्या ठिकाणी नजर या ठिकाणी फिरकतसुद्धा नाही आहे. अत्यंत दुर्दैवाची गोष्ट आहे. त्या ठिकाणी सिटी स्कॅन नाही आहे, त्या ठिकाणी एक्सरेज नाही आहेत, कुठलीच त्या ठिकाणी सोयीसुविधा नाही आहे. तर तुम्ही लोकप्रतिनिधीमधून काम कुठल्या पद्धतीने करत आहात? तुमचं ज्याप्रमाणे तिथं लक्ष असायला पाहिजे तिथं तुम्ही लक्ष देत नाही आहे. तुम्ही विविध गोष्टीकडे जिथं आपला फायदा आहे, ज्यामधून आपल्याला 4 पैसे मिळणार आहेत, त्या ठिकाणी निश्चितपणे वेगळ्या पद्धतीने तुम्ही लक्ष देऊन काम करता. त्याच्या तुम्ही थोडंही लक्ष त्या ठिकाणी दिलं तर वेगळी त्या ठिकाणी ओळख आपल्या जिल्ह्याची त्या हॉस्पिटलची या ठिकाणी निर्माण होईल. माझी विनंती राहणार आहे की काही दिवस शिल्लक आहेत, निश्चितपणे त्याच्याकडे लक्ष दिलं पाहिजे आणि खरंच माझ्यासारख्या सर्वसामान्यांना जर लोकांनी पुढं केलं तर निश्चितपणे मी वेगळं त्या ठिकाणी करून दाखवल्याशिवाय राहणार नाही. एवढं मी तुम्हाला शब्द या ठिकाणी तुमच्या चॅनलच्या माध्यमातून मी जनतेला देतो आहे. कारण तेवढी मोठी वास्तू त्या ठिकाणी आहे. आज गोरगरीब पेशंट असतात, त्यांना परवडण्यासारखं आज हॉस्पिटलला खर्च असतो, परंतु आज सिव्हिल म्हणून त्याच्याकडे जातो, सरकारी दवाखाना म्हणून आपण त्याच्याकडे जातो, तर तिथं कुठली सोयीसुद्धा या पेशंटला त्या ठिकाणी मिळत नाही आहे. कित्येक फोन त्या ठिकाणी मला येतात. अशी दयनीय अवस्था आहे की आता जिल्हाप्रमुख म्हणून त्याचा अनुभव मला आहे
इतरांना नसेल, कारण तर 12 वाजता 1 वाजता फोन येतात. त्यांच्याकडे कोणी 2-2 दिवस पेशंटकडे बघत नाही आहेत. डिलिव्हरी पेशंट असतात, ऑपरेशनचे पेशंट असतात, कुत्रं चावलेले पेशंट असतात, साप चावलेले पेशंट असतात, पायजन घेतलेले पेशंट असतात, विविध पेशंट. अशी दयनीय अवस्था त्या हॉस्पिटलची या ठिकाणी झालेली आहे. कुठेतरी लोकप्रतिनिधींनी वेगळ्या दृष्टिकोनातून तिथं काम केलं. आज करोडो रुपयाचा फंड शासनाच्या माध्यमातून आपल्याकडं आलेला आहे. तर ते फंड जाते कुठं? विकासासाठी किंवा सोयीसुविधेसाठी ते जर फंड वापरत नसाल तर ते फंड चाललं आहे कुठं? याच्याकडे कुठंतरी लक्ष आपण दिलं पाहिजे. मतदारांनी, या जनतेने त्याच्याकडं त्याला जाब विचारला पाहिजे की तुम्ही कशा पद्धतीने या ठिकाणी काम करत आहात. ते काय होताना दिसत नाही आहे. निश्चितपणे येणाऱ्या काळामध्ये या सगळ्या गोष्टीचा हिशोब नांदेड दक्षिणची जनता या ठिकाणी घेतल्याशिवाय राहणार नाही. निश्चितपणे येणाऱ्या काळामध्ये याला निश्चितपणे समोर जावं लागणार आहे आणि नांदेड दक्षिणची जनता, मतदार यांना धडा शिकवल्याशिवाय राहणार नाही. आपण आम्हाला वेळ दिला, स्टुडिओमध्ये आलात. राजकारणात भविष्यासाठी आम्ही आपल्याला आमच्या चॅनलतर्फे शुभेच्छा देतो. आपण इथं आलात, मी आपला अत्यंत आभारी आहे. धन्यवाद. धन्यवाद. तर दर्शको, हे होते शिवसेनेचे जिल्हा प्रमुख आनंदरावजी बोंडारकर यांच्याशी आपण आत्ताच बातचीत केली. ही मुलाखत कशी वाटली आपण जरूर कळवा. आपल्या जर काही मतदारसंघातील समस्या असतील तर आपण खाली कमेंट जरूर करा. कुठेही जाऊ नका, बघत राहा फक्त आणि फक्त राजमुद्रा न्यूज लाईव्ह. धन्यवाद.